मित्रांनो, आज लोहदोड्याचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय निमगावचा सावकार. आपल्यासोबत त्याचे मालक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. आभार आहे, धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं एक टॉपची गाडी पळाली आणि सांगून म्हणजे थोडक्यात सगळ्यांना माहित होतं की हीच गाडी एक नंबर केला आणि तो अपेक्षित निकाल झाला. आज काय सांगाल आजचा आनंद? आनंद खूप झाला आहे आणि केल्याबद्दल त्याच्याबद्दल आभार आहे. आणि कमिटीने पण चांगलं मैदान घेतले, व्यवस्थित पार पडले नाही काय. कसं काय आज ताईंचा राजा आणि सावकार कसं काय नियोजन झालं होतं आज? काय नाही, ताईंचा फोन आलता आणि ते आमचं सचिन आप्पांचं आहे, त्यांना फोन आलता आणि त्यांनी ते जुळवलं आणि मग पळव म्हणले तर पळवलं. मग ही गाडी पहिल्यांदा पळाली का? पहिल्यांदा. कसं वाटलं असं स्पीड गाडीचं काय? चांगलं वाटले, चांगली गाडी पडली. आणि आप्पा ड्रायव्हरांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं? चांगलं, त्यांचं काय ड्रायव्हिंगचा विषय नाही त्यांचा. आज विशेष म्हणजे मोठं मैदान पडतो मुंबईला, पण सावकारला भरपूर पैरे पण असेल तिकडचे. आलते की. मग कसं काय इकडचं नियोजन कसं काय केलं होतं? नाही ना, मुंबईला आपण जातच नाही. बरं, मुंबईला पळवायचं आपलं डिसिजनच आहे की मुंबईला आपण जायचं नाही आणि पळायचं नाही, त्याच्यामुळे तिथलं विषयच नाही काय. आणि इथून ह्यांचा फोन आला की 8ला आपण पळतो, चालतंय म्हणलं पळूया. शेट आता कुठेतरी मला वाटतं अकलूजच्या मैदानानंतर तुमचं सावकारनं खूप नाव केलंय, चर्चेत खूप आलंय. काय सांगाल त्याच्या मागचा स्ट्रगल आणि आत्ताचा हा काळ काय सांगाल? त्यावेळेस आपल्याला सगळ्याला फोन करावा लागत होता, आता आपल्याला फोन सगळ्यांचा येतात आहे. बरं, म्हणजे हा फरक असा वाटतो तुम्हाला थोडक्यात? म्हणजे ज्यावेळी पायऱ्यांची अडचण होती ती त्यावेळी काय वाटत होतं एकंदरीत? म्हणजे आपल्याला ह्या बैलावर पळायची पण इच्छा होती पण पळा येत नाहीये. नंदी कुठे ना कुठे ऐकत असेल 100%. बरोबर आहे की. आता त्याच्या समोरच सगळं शेड मध्ये बसल्यानंतर त्याच्या समोरच सगळ्या गोष्टी चालते ना, त्याच्यामुळे त्या नंदीच्या लक्षात येते. त्यामुळे नंदीनं आपल्या दोन्ही भागात दोन्ही मैदानात त्यानं आपलं वर्चस्व दाखवलं आणि नंदी काय करू शकतो हे दावून दिलं त्यानं. कुठंतरी एक टीमचं तुमची प्रत्येक वारंवार टीम एक मोठी टीम असते या मैदानात, सुट्टी मेकर वगैरे सगळं त्यांची साथ वगैरे कशी पडते तुम्हाला? काय त्यांची साथ काय निस्वार्थी साथ आहे त्यांची. त्यांचं काय असा विषय नसतो. सगळी पोरं धरणारी सुट्टी मेकर ही सगळी निस्वार्थीपणानं झटते ती. बैलावर त्यांचं प्रेम आहे, बैलासाठी ती झटते. सावकारची खासियत काय सांगाल? खासियत काय, तो फक्त त्याला बैल पोरला का तो नाही कोणाला ठेवत, तेवढी त्याची खासियत सगळ्यात मोठी. आता भरपूर पैरे येत असतील, पण मला एक सांगा की ह्याच्या अगोदर त्याच्या काळात वायदी वगैरे पण तुम्हाला द्यायला लागली असेल बाबा? भरपूर ठिकाणी दिली. भरपूर ठिकाणी दिली. पण आता एकंदरीत काय वाटतं की बाबा कुठेतरी आपला चांगला काळ सावकार आणतोय? चांगला काळ आणलाय आणि आम्ही त्यानं एवढं आणल्याबद्दली आम्ही सगळे एकदम खुश आहे. बरं, आता ही जोडी परत कधी पळताना पाहायला मिळाला? मला कधी योगायोग आला तरी काय कधीही पळू शकते. कारण ताई मागाशीच म्हटल्या मुलाखतीमध्ये की आम्हाला परत एकदा पळायची, म्हणजे त्यांना पण वाटलं असेल पळ कुठेतरी सावकारचा चांगला आहे. चांगली पळती गाडी. कसं काय म्हणजे नियोजन कोणी केलं होतं? काय हे नियोजन सचिन आप्पांना मॅडमने फोन केलता. आमचा सचिन आप्पा वावरे माळशिरस. ओके. मग त्यांनी मला फोन केला आणि आमचा 8चं तिकडला आम्ही जाणार नव्हतो ना, मग मला म्हणले मुंबईला जाणार आहे का? तर मी म्हणलं नाही. मग मॅडमचा फोन येतोय, पळता का? चालतंय म्हणलं पळूया. आणि आज विशेष म्हणजे आपले खासदार, तुमचे खासदार सुद्धा तुमच्याच गाडीवर उभे राहिले. एक क्षण महत्वाचा असतो की आपला कोणता राजकीय नेता जिल्ह्याचा आपल्या नंदीच्या गाडीवर उभा राहतो. काय तो क्षण तुम्हाला वाटला? तो क्षण आनंदी वाटला, कारण आमच्या भागातला आमचे खासदार आमच्या गाडीत आज इथे येऊन उभा राहिले. अकलूज मध्ये होते, पण आज इथे येऊन बाहेरच्या भागात त्यांनी आमच्याशी 4 शब्द बोलले, ही खूप आनंदाची. आणि तुमचं काय ते त्यांच्याशी बोलणं झालं की ते पण म्हटलं की माहिती आपल्या म्हणजे भागातला धंदे, त्यांना कुठेतरी वाटलं असेल की बाबा आपल्या भागातले. ते पण म्हणले मी बैलाचं नाव चांगलं ऐकून आहे, बैलाने चांगलं तुमचं नाव केलंय, आपल्या गावाचं हे नाव केलंय, ते खूप चांगलं वाटलं, भारी वाटलं ते. बरं, आता पुढचं नियोजन काय असणार? पुढचं नियोजन आता 12 तारखेला. 12 तारखेला कोणत्या मैदानात? खाली अक्कलकोटला. बरं, चालेल. शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच तुम्हाला तुमचा सावकार गुलाला तर देत राहील, तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद. आभार. मित्रांनो, आज लोहदोड्याचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात 1 नंबरचा मानकरी ठरलाय उर्मिलाताई माणिकशेट्टी गायकवाड यांचा राजा आणि निमगावचा सावकार. ताई, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आज चेहऱ्यावर एक सुख दिसतंय तुमच्या, कारण की आज तुमच्या राजाने, तुमचा राजा म्हणजे काळी सोडक्यात आज 1 नंबरचा मानकरी झालाय. काय सांगाल आजचा आनंद? संघर्ष तर ह्यासाठीच आहे आणि 1 नंबर म्हणल्यावर अजून चांगलं वाटतंय की बाबा आज इथं 1 नंबर केला, सावकारनं राजानं आनंद आहे. ताई, कुठंतरी राजा तुमच्याकडे आलाय आणि कंटिन्यू गुलाबातच आहे, म्हणजे एक तुमच्यासाठी पळतोय, दादांसाठी पण पळतोय. काय सांगाल याच्या मागचं रिझन काय असेल? मागच्या वेळेला मी दावणीला आणला होता, त्यावेळेला आम्ही 2-3 मैदानं केली, 3 मैदानं मार खाल्ली. बरं. पण आताही मला वाटतं 3रं का 4थं मैदान आहे गुलाल आहे. आज तर 1च नंबर आहे, पण मागचे 3 मैदानं गुलाल होता.
ताई कुठेतरी आप्पा ड्रायव्हर यांच्याबद्दल तुमचा एक पूर्ण विश्वास आहे आणि ते पूर्ण साध्य करतात प्रत्येक मैदानात. सगळ्याला तुमचं नाव कधीच कमी होऊन देत नाहीत. बैलगाड्यामध्ये आलं की हा राजानंतर कोण झटत असेल तर आपण माझी टीम झटते माझ्या नावासाठी. नक्कीच. आणि आज तर समालोचकांनी पुकरून सांगितलंय जिथं राजा आहे तिथं आप्पा असते. नक्कीच ताई, काय सांगा राजाबद्दल म्हणजे किती प्रेम, म्हणजे तुम्ही किती कौतुक करा राजाचं, कारण तुम्ही प्रत्येक वारंवार दाखवून देतात ते. नाही आता राजाचं कसं आहे सांगा, राजा पळतोय आपल्या नावासाठी, आपल्यासाठी एवढंही करतोय, शेवटी त्याच्यावर जीव हा असणारच. आज विशेष म्हणजे राजाच्या जोडीला सावकार पळाला, काय सांगा सावकार बद्दल? नाही तो बैल पहिल्यापासून चांगला पळतोय, पण कुठल्या तर कारणाने आमचं पैरा होत नव्हतं. महेश आबांनी हा पैरा घडवून आणला, माळशिरसचे सचिन आप्पाचे बंधू. आणि महेश आबांनी पैरा घडवून आणला, चांगली गाडी पळाली, भविष्यात अजून पळेल. आज कशी गाडी पळाली, काय गटाला सेमीला बघितलं असेल तुम्ही कशी पळाली? तिन्ही फेरा गाडी कारण आज मला आज आप्पांचे आमचे बोलणं झालं की आज ताई मैदानात ऍक्च्युली स्टेजवरच होत्या, आज बसून सगळं मैदान पाहिलं, राजापाशी आलं नाही, पण ते तुम्ही आज अनुभवलं प्रत्यक्षात, कसं वाटलं एकंदरीत? सुरुवातीला आलेल्या मी राजापाशीच आली, बरं. पण जे आयोजक होते ते ताई होते, अनुराधा ताई, आप्पा, त्यांनी मला तिथनं सोडलंच नाही. तुम्ही नेहमी बैला संघ जाता, आज इथं बसा आमच्या बरोबर, म्हणून मी सेमी आणि फायनल स्टेजवर बसूनच बघितलं. ताई कुठेतरी तुमचे सगळं लक्ष खाली होतं, आप्पाला फोन कर, दिलीपला फोन कर, मागच गाडी ठेवा, राजाला लई तापवू नका, लई डिवचू नका, हेच माझं ह्यांना सांगणं होतं. आज विशेष म्हणजे खासदार साहेब असतील आपले, देशमुख साहेब असतील, त्यांनी पण राजाच्या गाडीवर उभं राहून एक फोटो वगैरे फोटो सेन्स कसं वाटलं ताई? कारण एक राजकारणी माणसं आपल्या एक नंबर केला, राजकारणी माणसं आपल्या छकड्यात उभं राहिले, आप्पा असतील, ताई असतील, ते उभं राहिले, छान वाटलं. बरं. आज विशेष म्हणजे खूप कमेंट येत होत्या की राजा मुंबईला पळणार आहे का नाही, म्हणजे ऍक्च्युली राजाचं मुंबईलाच नियोजन म्हणजे होतं, लय लोकांचं पैराल तर राजाला मुंबईला आम्हाला पैरा द्या पैरा द्या. बरोबर. पण मग एक महिना अगोदर प्रतीक भाईंनी मला सांगितलं नाही ताई तुम्ही आलंच पाहिजे, आणि त्यांच्या शब्दा खातीर मग आता मी गेस्ट म्हणून यायचं आणि माझा बैल दुसरीकडे पळायचं हे मला पटलं नाही, म्हणून राजाला ह्याच मैदानात आणलं. कसं वाटलं मैदानाचं नियोजन आयोजन कसं खूप छान. पहिलंच पर्व त्यांचं मैदान खूप चांगलं घेतलं, फाट्या चांगल्या होत्या, कुणालाही काही इजा झाली नाही, सगळी सुखरूप घरी गेलं, हीच एका आयोजकांच्यासाठी पोचपावती असते. आणि कुणाचं काही किरकिर नाही, कुणाची म्हणजे निकाल कुठलं काही ह्याचं नव्हतं, क्रिटिकल नव्हतं, चांगलं होतं, मैदान छान पार पडलं. आयोजकांनी मैदान खूप छान घेतलं, त्यामुळे आयोजकांचं पण मी आभार व्यक्त करते. राजा आपल्याकडे कधी आलाय काय आपल्याकडे घरी? कासेगावच्या मैदानानंतर मी इकडेच घेऊन आले त्याला. बरं. आणि जीवा कुठे आहे? जीवा तुम्ही स्टेटस टाकताय, जीवा म्हणजे विशेष म्हणजे जीवाचं कम कौतुक करावं तेवढं कमी, कारण की जीवा तिकडे पळतोय आणि तो पण नंबरात राहतोय. नाही जीवा ऍक्च्युली कमी पडलेला आणि मातीच्या रानाला पळतोय. दादा मला म्हणले इथं बैल नाही, राजा जीवा तिकडे पाठवा. जेव्हा तिथे गेल्यापासून नंबरात आहे, 1 नंबर 2 नंबर 1 नंबर 2 नंबर चालू आहे त्याचं. कारण आम्ही पण बघतो तुमच्या स्टेटस वारंवार की जीवा पण तिकडे, दादा तिकडे त्याला भरपूर ट्रेनिंग देत असतील आणि तो पण गोलाला राहतोय. आता जीवा वगैरे इकडे 3 फेऱ्याच्या मैदानात पळवणार आहे का नाही, म्हणजे काय ते आता बघू. दादांच्या तिकडे सेकंडची मैदान आहे, तोपर्यंत तिकडे पळवायचा, परत इकडे आणल्यावर 3 फेऱ्याला पळवायचं. बरं. आता आप्पांच्याकडे वळतो. आप्पा एक विश्वासाचं नातं असतं, ते तुम्ही म्हणजे पार पाडतात प्रत्येक वेळी. काय सांगाल आजचा अनुभव आणि 1 नंबरचा आनंद काय असेल आजचा? आनंद म्हणजे आता आज गाडी चांगली पळाली, पायरा बी टॉपचा पायरा होता आजचा आम्हाला, जी लय दिवसाची इच्छा होती आमची सावकार संघ पळायची, आज पूर्ण झाली आणि 1 नंबर मध्ये झाली. गाडी चांगली पळली आज. काय गटाला सेमीला कशी गाडी पळाली? गट सेमी फायनल तिन्ही फेर एक वरतीच पळली. आज ताईंचा काय निरोप होता ज्यावेळी फायनलला चालला त्यावेळी? काय ताईंचा फायनलचा नाही, काय पायरा झाला तेव्हाच निरोप होता, गाडीने 1च नंबर केला पाहिजे. मला वाटतं सगळ्यांच्या नजरा ह्याच गाडीकडे होता आणि ह्या गाडी नाराज केला नाही, नाराज नाही केला. आणि आप्पांचं ड्रायव्हिंग सगळ्यांना माहिती आहे आणि आप्पांचं पण सगळ्यांनी मैदानात कौतुक केलं. आप्पा काय सांगा आता सावकारचा पळ कसा वाटला का तुम्हाला आज? नाही सावकारचा चांगला पळा, म्हणजे 2च वेळा, म्हणजे पहिले एकदा मी हाणला होता त्यावेळेस 2 नंबर केलं टाकाटाकीत, आज दुसरी वेळ हाणला 1 नंबर केला. आणि राजाचं कसं काय कौतुक? राजाचा पळ जरा सांगा, कसा राजाचा पळ वाटतो? राजाचा काय, राजाच्या पळाचा विषय नाही, राजा पळतो, चांगलाच पळतो. नक्कीच. आणि सुट्टीला वगैरे आज काय त्रास वगैरे जोडीने काय? नाही त्रास थोडा देतो राजा. आज आता ते सुनील होत आपलं आणि विशाल दोघांनी सोडला बैलाच. ज्यावेळी पहिरे वगैरे होतात त्यावेळी ताईंना तुम्ही मार्गदर्शन करता का की बैल आपला हा पाहिजे असं काय वगैरे? मीच आप्पा आणि दादा आमच्या तिघात विचारणं झाल्याशिवाय नाहीच पायरा. बरोबर. म्हणजे विचार आप्पाला लपून कधीच नसतो. बरोबर. मला विश्वासात घ्यायचा. म्हणजे तुम्हाला कुठला बैल वाटला की बाबा आपण सांगायचं कसं पळ काय? दादा आप्पा आम्ही तिघच बोलतो, बाकी कोण नसतं. आणि आता शेटचं वगैरे तुमचा कॉल झाला का नाही काय? अजून नाही झालं, पोरांच्याकडेच पण त्यांना पण आता आनंद झाला असेल, कारण आलं नसेल, मी काही मोबाईल बघितला नाही, दादांचा तेवढा कॉल आलेला. खूप खुश आहे. आप्पा राजाचं काय वैशिष्ट्य सांगाल? म्हणजे आता
प्रत्येक वेळा आहेच तो पळतोय, पण वैशिष्ट्य काय सांगाल, एक खास बात वेगळी काय असेल राजाची? नाही, वेगळी बात म्हणजे काय, बैल चांगलाच पळतो. बैल शक्यतो नाराज कधीच करत नाही मला. बर जाईल त्या मैदानात कंटिन्यू एक दोन मैदान कड लागली किंवा काय बॅडलक झालं असेल नाही तर कंटिन्यू गुलालात आहे बैल. गुलालासाठी लय संघर्ष करावा लागतो. ती संघर्ष राजा कधीच आम्हाला हे करून देत नाही अजिबात. नक्कीच. आणि सुट्टीला आता आज कोण कोण होतं आपलं काय? आपला सुनील हितला आणि हे विशाल होता. बर नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या या सर्व टीमला. ताई एकजूटपणे काम करतील, त्याचं फळ नंदी देतात. हेच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पुढचं नियोजन कसं असणार राजाचं काय? विकरायला पाळणार आहे, चांगल्या पायऱ्यातच आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. मित्रांनो, आज लोधावडे येथे भव्य असं एक ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या उर्मिलाताई यांचा राजा आणि सावकार. ताई, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थानं आज एक मोठं मैदान पार पडलं ओपनचं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला आहे. काय सांगाल आपल्या पहिल्यांदा प्रतिक्रिया? मला इथं प्रतिक्रियाने इन्व्हाइट केलेलं, त्यांचं मी पहिल्यांदा म्हणजे थँक्यू म्हणेन. आणि आल्यासारखं चांगली गाडी पळाली, सावकार पण चांगला पळाला, राजा पण चांगला पळाला. आपणचं सहकार्य चांगलं वाटलं, छान वाटलं. देशमुख साहेब आहेत आपल्या. एक पारदर्शक मैदान आपल्या गावचं लोधावडे गावचं मैदान पार पडलं. साहेब, काय सांगाल आज मैदानाबद्दल विशेष? खूप लांबून इथं बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घ्यायला सगळे स्पर्धक येतात. मुलासारखं त्या स्पर्धकांनी बैलांना सांभाळलेलं असतं. बरोबर. आणि मग इथं आल्यानंतर हे मैदान पारदर्शकपदी निपक्षपदी पार पडणं हे आवश्यक असतं. आमच्या गावाची खासियत आहे, गेले 52 वर्ष कबड्डीच्या स्पर्धा घेतोय, कधी पोलीस येत नाहीत, निपक्ष पद्धतीनं सगळ्या स्पर्धा होतात. आणि तीच परंपरा बैलगाडीला त्या पहिल्या वर्षी सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी उर्मिलाताईंचं राजा आणि सावकार पहिले आलेत. मला वाटतं आनंदाची गोष्ट आहे. आणि भविष्य काळामध्ये अधिक बैलगाड्या शर्यतीने याच्यामध्ये मालकांनी भाग घ्यावा आणि तरुणांनी हे आनंद साजरा करावा. एक चांगला मजुरी आणि या ठिकाणी उद्योग उपलब्ध होतोय, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बरोबर.